नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 नोव्हेंबरचा एपिसोड ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, आपल्याला माहिती आहेत की अर्णवच्या ड्रिंकमध्ये कोणीतरी काहीतरी मिळवलेलं असतं, त्यामुळे त्याला नशा झालेली असते. आणि आपण बघतो की ईश्वरीने खूप प्रयत्न करूनसुद्धा तो घरामध्ये गेलेला नाही. त्याने बाहेरच काय तो गोंधळ घातलेला असतो. ईश्वरी त्याला म्हणते की आता आतमध्ये चला, सिक्रेट. ने प्रेक्षकांना इकडे अर्णव म्हणतो की खुर्ची ठेवूयात आधी, नाही तर आपल्या आधी सगळ्यांनाच आधी सिक्रेट कळणार. ईश्वरी म्हणते नाही मी ठेवते. अर्णव म्हणतो मी असताना तू काहीच नाही करायचं. आणि लगेच अर्णव ती खुर्ची नीट ठेवतो. आणि इकडं ईश्वरीचं चालतं की सर सर चला घरामध्ये, चला घरामध्ये. आणि इकडे ईश्वरीने अर्णवला घरामध्ये नेण्यासाठी तयार केलेलंच असतं आणि ती त्याला आतमध्ये नेत असते. आणि प्रेक्षकांना आपण बघतो आकाशला कोणाचा तरी फोन आलेला होता आणि आता आकाश तिच्यासोबतच बोलत असतो. म्हणजे कोणासोबत? नमूसोबत. आणि आकाश म्हणतो की मी परत कॉल बॅक केला. मग म्हणते की काय झालं होतं सर? आणि आकाश म्हणतो की काय नाही, मॉमने अचानक काम सांगितलं होतं, बट फॉरगेट इट. आणि प्रेक्षकांना आपण बघतो की वल्लरीचं सगळं लक्ष ह्या आकाशकडे असतं. हा कोणाशी फोनवर बोलतो, काय बोलतो. आणि आताही ती मागे उभं राहून सगळं ऐकत आहेत का नाही माहीत नाही, पण मागे उभे आहेत. आणि ती म्हणते की म्हणून परत हा कोणाशी तरी गुलुगुलू करतोय. आणि वल्लरी म्हणते की नक्कीच त्या ईश्वरीची बहीण असणार. आता मला मात्र शोधून काढावंच लागेल. आणि ही ईश्वरी अर्णवला मागच्या दरवाजाने आतमध्ये आणत असते. आणि ती अर्णवला समोर आकाशही दिसतो आणि मामी नाही दिसत, आकाश दिसतो. आणि तो आवाज करणार तर ईश्वरी त्याला शांत करते. आणि इकडे वल्लरीचं आपल्याला माहिती आहे नेहमीप्रमाणेचं नाटक. आणि ती त्याला फोनवर बघत असते, त्यामुळे तिला ते काही सहन होत नाही. आणि ती मुद्दाम पडायचं नाटक करते आणि म्हणते की ऐक ऐक. आणि आकाश म्हणतो तू इथे कस काय आली? आणि इकडे ईश्वरीने अर्णवचं तोंड दाबलेलं असतं, कारण तो आवाज करेल ना, त्यामुळे. लरी म्हणती की आधी उचल तरी मला. आणि याचं तोंड दाबलेलं असताना सुद्धा तो म्हणतो की मामी पडली. आकाश म्हणतो चिडून तुला जर काही हवं होतं तर हाक मारायचीस ना. आकाश म्हणतो की चल रूम मध्ये चल आधी, आणि आता बाहेर येऊ नको. वल्लरी पण चिडते आणि म्हणते की मी काय करायचं हे तू नको सांगू मला, कळलं ना. आकाश म्हणतो ओके चल आता चल. आणि इकडे वल्लरीचं नाटक चालूच असतं की आई गण उई ग, माझं पाय गेले ग मी. आणि इकडे ईश्वरी बघते की हे दोघंही गेलेत की नाही, आणि ती त्यांना बघण्यासाठी थोडी वागते. आणि हा अर्णव तिच्या पाठीमागे येतो. आणि इकडे ईश्वरी परत त्याला घेते तर बघते ती की तो नसतो आणि तो तिच्या पाठीमागेच असतो. आणि ती इकडे तिकडे त्याला बघत असते, सर सर सर. आणि अर्णव हळूच तिला हात लावतो. अर्णव परत म्हणतो की मामी पडली आणि जोरजोरात हसतो. ईश्वरीने त्याला बळजबरी करून जिन्यापर्यंत आणलेलं असतं. आणि परत अर्णव म्हणतो की मामी पडली. ईश्वरी म्हणते की सर सर प्लीज चला आता, हे आपल्या दोघांमधलं सिक्रेट कुणाला कळलं नाही पाहिजे का प्लीज. अर्णव तोंडावर बोट ठेवतो आणि म्हणतो की सिक्रेट. ईश्वरी म्हणते चला चला. आणि अर्णव पायऱ्या चढतो आणि परत म्हणतो की मामी पडली. आणि ईश्वरी म्हणते सर प्लीज चला आता, नाही तर मी रडेल. आणि अर्णव शांत होतो आणि म्हणतो की हं. आणि हा अर्णव वर चढतो, एक पायरी खाली उतरतो, वर चढतो, खाली उतरतो. आणि ईश्वरीला कळत नाही की हा नेमका काय करतो आहे ते. आणि अर्णव आता रडायलाच लागून जातो. आणि ईश्वरी खूप म्हणजे खूप चिडलेली असते. ती म्हणते की आता काय झालं? आणि अर्णव खूप रडायला लागतो. आणि ईश्वरी म्हणते की काय झालं? अर्णव म्हणतो की शिड्या संपतच नाहीयेत. ईश्वरी म्हणते की अहो पायऱ्या चढल्या तर संपतील ना. या ईश्वरीने आता प्रयत्न करून त्याला वरती रूम मध्ये आणलेलंच असतं, तरी त्याचं मध्ये मध्ये चालतं की मामी पडली. ईश्वरी म्हणती माहितीये मला. आणि असं करता करता तिने त्याला वरती आणलेलं असतं रूम मध्ये. आणि ईश्वरी म्हणते की सर आपण रूम मध्ये पोहोचलोय, आता पायऱ्या चढणं थांबवा. आणि अर्णव म्हणतो की येस आपण पोहोचलो, या आपण फायनली विनर, या पोहोचलो, चला आता आपण मज्जा करायची. ईश्वरी म्हणते की सर आता मज्जा वगैरे काहीच करायची नाही, आता शांतपणे झोपायचंय. अर्णव म्हणतो नाही नाही नाही. अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तू चिटिंग नाही करायची. ईश्वरी खूप थकलेली असते. आणि अर्णव म्हणतो तू काय म्हणाली होती, आपण रूम मध्ये गेल्यावर मज्जा करायची, खूप मस्ती करायची. ईश्वरी चिडते आणि म्हणते की नाही सर, आता ही चादर अंगावर घेऊन बेडवर शांतपणे झोपायचंय आता. अर्णव म्हणतो की ही चादर अंगावर घ्यायची पण झोपायचं नाही, मज्जा करायची, मज्जा. आणि ईश्वरी इकडे वैतागलेली असते पार बिचारी. आणि म्हणते की सर
ओरडते, सर आत्ता झोपा मुकाट नाही तर ओरडेल हं मी, झोपा मुकाट. इकडे ईश्वरी त्याच्यावर चिडलेली असते, तो त्याच्याकडे रागाने बघत असतो आणि रागानेच तिथून उठून तो इकडे मध्ये येतो आणि म्हणतो की गणू बाप्पा, बघितलं ना कशी वागतेस, मला म्हणाली होती की बेडरूम मध्ये आली की आपण खूप मज्जा करायची, खूप मज्जा करायची. अर्णव म्हणतो की आता सांगते ती झोपून जा, चिटिंग करते ती चिटिंग. अर्णव म्हणतो की मला नाही आवडत चिटिंग वगैरे आणि ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते की सर सर इकडे बघा, माझ्याकडे बघा. ईश्वरी म्हणते की गुड बॉय आहात की नाही तुम्ही. अर्णव हसतो आणि नंतर म्हणतो की नाही नाही मी नाही ऐकणार आणि ईश्वरी म्हणते की प्लीज ऐका ना माझं, ऐका ना. ईश्वरी खूप रिक्वेस्ट करते आणि म्हणते की प्लीज प्लीज. ईश्वरी म्हणते की आज आपण दिवसभर बाहेर होतो की नाही. अर्णव म्हणतो की हं आणि ईश्वरी म्हणते की आपल्याला यायला किती उशीर झाला आता. ईश्वरी म्हणते तुम्ही खूप दमलायत, मलाही खूप दमायला झालाय तो. अर्णव म्हणाला की तू म्हणाली होतीस की आपण बेडरूम मध्ये गेल्यावर मज्जा करायची. ईश्वरी म्हणते करूया ना मज्जा, आपण उद्या करूया, खूप मज्जा करू. ईश्वरी म्हणते की बघा आपण आता छान झोपलं ना की उद्या आपल्याला अजून एनर्जी येईल, पण खूप मज्जा करूया उद्या, चालेल. आणि अर्णव तिच्याकडे बघतच असतो आणि त्यानंतर तो खूप इमोशनल होऊन जातो आणि तिथे सोफ्यावर जाऊन बसतो आणि ईश्वरी म्हणते की सर, आणि ईश्वरी म्हणते की काय झालं सर. अर्णव रडवलेल्या चेहऱ्याने आवाजाने म्हणतो की मिस इंदोर, आईची आठवण झाली ग. अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू ना सेम आईसारखी बोलते. आणि हे ऐकून ईश्वरीला सुद्धा भाऊक झालेली असते आणि रडायलाही येतं. आणि अर्णवला त्याच्या आईची आठवण येते, एकदा तर कॅरम खेळताना आणि बहुतेक शाळेत जाताना, आणि त्याची आई म्हणते की चला चला उशीर होतोय. त्या आईकडनं लागतं तर त्याची आई म्हणते सॉरी सॉरी लागलं, चला 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 पटकन. ईश्वरीला सुद्धा तिच्या आईची आठवण येते, ती तिच्या आईसोबत जी मस्ती करत होती, डान्स करत होती, हे सगळं त्यांनी इथे विज्युअलाइज करून दाखवलेलं आहे. अर्णव खूप आठवणीमध्ये गुंगून गेलेला असतो आणि त्याला त्यात त्रास होतो आणि अर्णव म्हणतो की मी सिंदूर नको आता मला झोप येते. मी सिंदूर तुला अंगाई येते का. लहानपणी ना माझी आई मला अशी थोपडायची आणि अंगाई म्हणायची, झोपून जायचं. अर्णव म्हणतो की म्हण ना, आणि लगेच अर्णव तिथे सोफ्यावर झोपून घेतो आणि स्वतःच थापडतो आणि गाणं म्हणतो, कोणी बोनीच्या झाडा मागे झोपला ग बाई. आणि लगेच इकडे ईश्वरी पुढचं म्हणत असते, गाय झोपली गोठ्यात. ही ईश्वरी अर्णव तिच्या अंगावर म्हणजे तिच्या मांडीवर झोपतो आणि इकडे ईश्वरी थापडत थापडत अंगाई गात असते आणि अर्णवला झोपवत असते. अर्णव ती अंगाई ऐकत ऐकत झोपूनही जातो आणि ईश्वरीलाही तिथे झोप लागून जाते. आता बघा, आता सकाळ झालेली आहेत, आता तर ईश्वरी त्याला काही सोडणार नाहीयेत असं तरी वाटतंय आपल्याला. अर्णवला जाग येते, आता बहुतेक ईश्वरी तिथनं निघून गेलेली असते आणि इकडे अर्णवला जाग येते. अर्णव बघतो की मी कुठे झोपलेलं आहे, काय झोपलेलं आहे, आणि बहुतेक त्याचं डोकंही दुखत आहे. अर्णव म्हणतो की मी सोफ्यावर कसं काय आलो. आणि अर्णव उठल्या उठल्या मिस इंदोरला आवाज देतो की मिस इंदोर, मिस इंदोर, मिस इंदोर. आणि तेवढ्यात ईश्वरी आलेली असते आणि म्हणते गुड मॉर्निंग, झालं का तुमचं फायटर जेट लँड. म्हणतो की फायटर जेट, मला आधी सांग की मी इथे सोफ्यावर कसं काय झोपलो. ईश्वरी म्हणते की आठवत नाहीये. अर्णव म्हणतो, ईश्वरी म्हणते जरा जरा विचार करा, आठवा बरं. अर्णव म्हणतो की काय आठवायचंय. अर्णवचा तोच प्रश्न की त्या सोफ्यावर कसं काय झोपलो मी. अर्णव म्हणतो या ऑल राईट, तुला हक्का बेड हवा होता म्हणून तुम्हाला त्या सोफ्यावर झोपवलंस ना, यू आर अ व्हेरी सेल्फिश. ईश्वरी म्हणते की सेल्फिश. ईश्वरी म्हणते की मला सेल्फिश म्हणण्याआधी तुम्ही काल रात्री किती दंगा मस्ती केली हे जरा आठवण्याचा प्रयत्न करा सर. ईश्वरी म्हणते की एकदा ब्रेक फेल झालेल्या गाडीवरती काबू करता येईल, तुम्हाला सांभाळताना नामुमकिन झालं होतं माझ्यासाठी. मग तू काय काय बोलतीस, काय 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 केलं मी काल रात्री, काय म्हणतेस तू. ईश्वरी म्हणती दंगा मस्ती. अर्णव म्हणतो हे तुझं काम आहे, मी नाही करत, कळलं तुला. ईश्वरी म्हणते की वा 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 क्या बात है, तो चोरी ऊपर से सीना चोरी. ईश्वरी म्हणते की नाही नाही माझी चुकी झाली, तुमचा काल जो हॅप्पी सिंग मूड झाला होता ना त्याचा व्हिडिओ काढून ठेवायला पाहिजे होता मी. अर्णव म्हणतो की व्हॉट इज मीन बाय व्हिडिओ, काय 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 केलं काय मी काल रात्री. ईश्वरी म्हणते की काय केलंय दाखवते. ईश्वरी सांगते की तुम्हाला कसं कसं तुम्ही मला नाचवलं, कसं कसं तुम्ही सांगितलं की मी कशी लावण्याच्या कानाखाली वाजवली, तुम्ही त्यानंतर तुम्ही ते फायटर जेट हे उडवलं, म्हणजे सगळ्या ईश्वरीने काय काय गोष्टी अर्णवने तिच्यासोबत केल्या हे ती सांगत असते. किती डान्स केला हे सुद्धा ईश्वरी सांगत असते. अर्णव ते बघून ना हसतही असतो. त्या डान्सरना कसा फोन घेऊन तो मारतो हेही ती सांगत असते. ईश्वरी म्हणते की एवढंच नाही, तुम्ही अजून म्हणालेत की मला इथंच बसायचं आहे, मी खूप हॅप्पी आहे, आणि काय मला आज मच्छर मारायचे, मच्छरांना किल करायचंय, डिशुम डिशुम डिशुम, आज खूप खुश आहे.
आणि अर्णव असतो आणि अर्णव म्हणतो तू खूप फणी दिसते. ईश्वरी चिडते आणि म्हणते की फणी दिसते मी, हे तुम्हाला खोटं वाटतं, हे सगळं तुम्हाला नाटक वाटतंय हा. ईश्वरी म्हणते ना काल ना तुम्हाला सांभाळता सांभाळता माझी 12 की ढेर होऊन गेली. ईश्वरी म्हणते की काल रात्री तुम्ही मला इतकी तकलीफ दिली आहेत ना, त्याच्यावर मी अख्खी किताब लिहू शकेल, किताब. आणि हे ऐकून अर्णवला हसायला येतं. ईश्वरी म्हणते की हे 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 असंच हसत होता काल रात्रभर, अशीच तकलीफ दिली तुम्ही काल, आणि हे हे मी घरच्यांना कळू दिलं नाही का, ते आज तुमच्यावर हसतील आणि आता तुम्ही माझ्यावर हसताय. हा जाऊ दे, भलाई का तो जमानाही नाही राहा. अर्णव म्हणतो की मी सिंदूर. ईश्वरी म्हणते काही बोलू नका. अर्णव थोडासा घाबरतोच आहे तिला आणि म्हणतो की मी सिंदूर, प्लीज प्लीज माझं ऐक थोडंसं. ईश्वरी चिडून तिथनं निघून जाते आणि अर्णव ती गेल्यानंतर म्हणतो ही एवढी चिडली म्हणजे मी खरंच केलं एवढं सगळं काल रात्री. अर्णव चेअरवर बसतो आणि म्हणतो की मला तर काहीच आठवत नाहीये, डोकं जड झालंय. अर्णव हसून म्हणतो की काही झालं तरी मी सिंधूने माझा मॅडनेस घरामध्ये कोणालाच कळू नाही दिला, मी उगाच रागवलं तिच्यावर, म्हणून डोकं फिरलायत मॅडमचं. अर्णव म्हणतो आता काही झालं तरी सॉरी तर म्हणावंच लागणार आहेत. अर्णवला आठवतं काय करू आणि अचानक त्याला आठवत बसतो आणि त्यानंतर त्याचा सीन तिथे स्किप केलेला आहे. इथे मामी कोणाला तरी फोन लावत आहे. हा राकेश म्हणतो काय मामी काय झालं. मामी म्हणतात की लावण्या फोनच उचलत नाहीये. राकेश म्हणतो की हिला झालं काय, हिला काल ऑफिसमध्ये काय घडलं या मुलीने आपल्याला कळवायला नको होतं का. आणि मामी म्हणते की तिच्या मनासारखं काही घडलंच नसेल. मनाप्रमाणे राकेश म्हणतो घडलं नसेल म्हणजे सगळं प्लॅनिंग फसलं असेल तर कुठल्या तोंडाने फोन करणार ना ती आपल्याला. राकेश म्हणतो की तसं असेल तर कठीण आहेत मामी. राजेश म्हणतो की लावण्य असाच एक एक प्लॅन फसवत राहिली तर आपण ईश्वरी आणि अर्णवला कधीच वेगळे करू शकणार नाही. मामी म्हणते की तीच तर भीती वाटते ना जावई बापू, काय घडलं हे कळायला काही मार्गच नाहीये. राजेश म्हणतो की मामी तुम्ही परत फोन लावा. मामी म्हणते हो. इकडे मामी फोन लावता मनोमन म्हणते ही लावण्या सारखीच फेल होती, आता अर्णवला आणि ईश्वरीला वेगळं करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल, तेही काहीतरी खूप मोठं. दॅट इज दॅट. राकेशही म्हणतो की अर्णवला जर नादाला लावलं नाही तर मला ती ईश्वरी कशी मिळणार. इकडे राकेश म्हणतो की काहीही झालं तरी लावण्याच्या मनात पेटलेला बनवा म्हणजे विचता कामा नाही. मामी म्हणतात की अहो नाही हो, फोन उचलतच नाहीये ती. इकडे अर्णव फ्रेश होऊन बसलेला असतो आणि तो ईश्वरीचीच वाट बघत असतो आणि तेवढ्यात तिथे ईश्वरी येते. अर्णव हसून तिच्याकडे बघतो पण ईश्वरी त्याला इग्नोर करते. अर्णवने तिथे फुलांनी सॉरी म्हटलेलं असतं आणि ईश्वरीला हे कळतं, तरी ईश्वरी आता भाव खाते प्रेक्षकांना. ईश्वरी म्हणून म्हणते की अच्छा आता भडकूजन यांना सॉरी म्हणा असं वाटतंय का. आणि ईश्वरी म्हणते की एवढाच पस्तावा होत असेल तर तोंडाने म्हणा ना सॉरी. नाही, हे तर ASR ना, यांचा इगो मोठा. ईश्वरी म्हणते की यांना शॉर्टकट मारायचं असेल तर मलाही काही जरूरत नाही. इकडे हे गणूबाप्पाच्या पाया पडते आणि त्या सॉरीकडे बघते आणि इग्नोर करून देते. अर्णव ईश्वरी तिथून निघून जाते. अर्णव म्हणतो की मी सिंदूर पण ती ऐकत नाही. अर्णव म्हणतो मी एवढं छान फुलांनी तिला सॉरी म्हटलं, तिने बघितलं नाही का. बघितलं आणि न बघितल्यासारखं केलं. अर्णव म्हणतो की का अशी वागते ही. प्रेक्षकांना इकडे अंजली ताई किचन मध्ये काहीतरी करत असतात. तेवढा तिथे ईश्वरी जाते आणि म्हणते गुड मॉर्निंग ताई. अंजली म्हणते गुड मॉर्निंग आणि अंजलीला माहिती असतं की काल रात्रीचा काय ड्रामा झालेला असतो आणि अंजली तिला आता चिडवते. अंजली म्हणते काय म्हणते मग ईश्वरी, काल आमचं क्यूट कपल लॉन मध्ये बसून मस्त गप्पा मारत होतं. ईश्वरी म्हणते की सॉरी तुमची झोपमोड झाली का काल. ताई म्हणते अगं नाही ग, उलट आमच्या चिंटू मध्ये झालेला बदल बघून मला छान वाटतंय. आमच्या चिंटूला मन मोकळेपणाने हसायला आणि बिंदास जगायला शिकवलंय. अंजली म्हणते तुला सांगू, लॉन मध्ये त्याचा जो हसतानाचा आवाज घुमत होता ना, 1 वर्ष घुमला नाहीत ग ह्या घरात. खूप बरं वाटतंय मला. आणि ईश्वरी म्हणते की 12 की ढेर, काल सरांना काही झालं होतं याचा अंदाज तर नाही आला ना, यांना विचारून बघते. ईश्वरी म्हणते की तरी मी सरांना बोलत होते की हळू बोला, तुम्हाला ऐकू आलंच का. अंजली म्हणते की का ग, काय ऐकायचं होतं. लगेच बाहेरून एक माणूस आवाज देतो, कुरिअर. ईश्वरी राजेश शिर्के यांच्यासाठी कुरिअर आहेत आणि सगळ्यांचं लक्ष त्या कुरिअरवाल्याकडे जातं. मामा म्हणतात ए ईश्वरी तुझ्यासाठी कुरिअर आलंय. म्हणते की आलेच. ईश्वरी त्या कुरिअरवाल्याकडे जाते आणि म्हणते की मीच ईश्वरी राजेश शिर्के. आणि तो कुरिअरवाला म्हणतो की हे घ्या. त्याला थँक्यू आणि तो तिला वेलकम असं म्हणून तो निघून जातो. आणि हे सगळं अर्णवने केलेलं असतं बहुतेक. ईश्वरी म्हणते की माझ्यासाठी कोणी कार्ड पाठवलंय. आणि इकडे मामा म्हणतात अरे वा, कोणीतरी ग्रीटिंग पाठवलेलं दिसतंय. म्हणती अगं बक्की उघडून बघते तर काय त्याच्यात सॉरी असतं आणि हे सगळं अर्णवनेच केलेलं असतं हे तिला आता कळतं. तिचं अचानक लक्ष वर जातं तर अर्णव म्हणतो की मी हे तुझ्यासाठी पाठवलेलं आहे. आणि प्रेक्षकांनो इकडे मामाचं, अंजलीचं आणि आकाशचं सुद्धा लक्ष अर्णवकडे जातं.
ही ईश्वरी म्हणते की भाऊजी हे कार्ड ना तुमच्याकडेच ठेवा. ईश्वरी म्हणते की ही मिठाई ना सगळ्यांना वाटून टाका हा. ईश्वरी चिडून त्याच्याकडे बघते आणि निघून जाते. आणि मामा म्हणतात अगं हे तुला दिलंय, तुला दिलेली मिठाई आम्ही कशी खाऊ. आणि इकडे आकाश म्हणतो मला नाही म्हणायचंय या कबाब में हड्डी. मामा म्हणतो की हाही गेला. आणि अंजली म्हणते की मामा मला असं वाटतं या दोघांमध्ये काहीतरी झालंय. अंजली म्हणते की चिंटूला आपल्या मदतीची गरज आहे. मामा म्हणतात की नको ग, ही त्यांच्या मधली गंमत आहे ती त्यांनाच करू दे. मामा म्हणतात उगाच नवरा बायकोच्या कुडबुडीमध्ये आपण नको पडायला काय. आणि आकाशही होकार देतो. आकाश म्हणतो की कबाब में हड्डी. ती म्हणते ठीक आहे तू म्हणशील तसं. अंजली म्हणते ये बघू ना काय आहेत. आणि मामा म्हणतात स्पेशल जिलेबी आणलीये. आणि मामाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे बरं का. अंजली म्हणते जिलबी कशाला आणली यांनी, बायको स्वतःच जिलबी बनवती ना. इकडे यांची कुजबूज चालूच असते. आणि इकडे अर्णव मध्ये येतो आणि म्हणतो की काय हवंय काय मी सिंदूरला. 2 वेळा सॉरी म्हटलं तरी ही अजून अपसेटच आहे. इकडे ईश्वरी म्हणते की असं सॉरी म्हटल्यावर गुस्सा नाही का येणार. ईश्वरी म्हणते हात काय तरी का आहेत का सॉरी म्हणण्याचा. ईश्वरी म्हणते की त्यांना जर खरंच वाटत असेल की मी त्यांना माफ करावं तर त्यांनी समोर येऊन मला सॉरी म्हणावं, नाहीतर तुम कोण और हम कोण. अर्णव म्हणतो बोलावं तर लागेलच, नाहीतर थँक्स म्हणण्यासाठी तिने किती एफर्ट्स घेतले होते. अर्णव म्हणतो की आता मी काय करू. आणि इकडे ईश्वरी म्हणते जर चांद तारे जरी तोडून आणले ना माझ्यासाठी तरी मी माफ करणार नाही. ईश्वरी म्हणते की मला काय माहित नाही, त्यांना जरूरत असेल तर त्यांनी समोर येऊन मला सॉरी म्हणावं. इकडे सगळे ब्रेकफास्ट टेबलवर बसलेले असतात, म्हणजे ब्रेकफास्ट करत असतात. आणि मामा म्हणतात की ईश्वरी कमाल झाले पोहे. आणि ईश्वरी सगळ्यांना चहा देत असते. आणि प्रेक्षकांना इकडे ईश्वरी जोरात त्याच्यासमोर ती कॉफी आपटते. आणि सगळेजण मात्र ईश्वरीकडे, म्हणजे त्यांना माहिती की यांचं दोघांचं काहीतरी झालंय पण अजून झालेलं नाहीये. अंजली म्हणते की ईश्वरी बस ना ग तू पण. ईश्वरी म्हणते की नाही मी नंतर नाश्ता करते. इकडे यांचं कोड्यात बोलणं चालू असतं. मामा म्हणतात की काही कळलं का. आकाश म्हणतो की नो आयडिया डॅड. इकडे मामीचे लॉजिक लावणं चालू असतं आणि म्हणते की यांचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय. आम्ही म्हणतात की काल लावण्याने नक्कीच काहीतरी केलंय याचाच परिणाम झाला की काय. इकडे हा राजश्री म्हणून म्हणतो की हे दोघे एकमेकांशी बोलत का नाहीये. भांडण झालं असेल तर चांगलंच आहे. आणि तेवढ्यात तिथे कुरिअर असा आवाज येतो. आणि मामा म्हणतात की अरे हा परत आला. ईश्वरी म्हणते की आले. तो म्हणतो की हे घ्या मॅडम तुमच्यासाठी कुरिअर. म्हणते की ईश्वरी म्हणते की तुम्ही थांबा इथेच मी आलेच. आणि मामा म्हणतात की अरे बापरे आता कोणी काय पाठवलंय. त्याच्यावर सॉरी लिहिलेलं असतं. आणि अंजली बघते आणि म्हणते की हाऊ क्यूट. इकडे आकाश म्हणतो वहिनी साहेब तो माणूस तरी आहे कोण नुसतं कार्ड्स आणि सॉरी पाठवतोय. तरी सुद्धा ईश्वरी इथे प्रेक्षकांना खूप भाव खाते. आणि इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. तुम्हाला हा मालिकेचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आता प्रोमो बघूयात की अजून काय काय सॉलिड दाखवलेलं आहे प्रोमोमध्ये. ईश्वरी ते कुरिअर म्हणजे ते बॉक्स उचलते आणि म्हणते की आलेच. मामा म्हणतात कुठे चाललीस तू. आणि ईश्वरी म्हणते की ज्या माणसाने मला जे हे पाठवलंयत ना त्या कुरिअरवाल्याला थांबवलंय की त्याला परत करून दे म्हणून. इकडे त्याच्यानंतर अर्णव तिला स्वतः रूम मध्ये सॉरी म्हणतो. आणि ईश्वरी म्हणते की एक सॉरी म्हणायला तुम्ही एवढा वेळ घेतला आणि एवढं झालं तरी काय होतं मला काल. आणि अर्णव म्हणतो की इनॉग्रेशन झाल्यानंतर मी माझ्या केबिन मध्ये होतो. त्यानंतर लावण्य आली आणि तेव्हा ईश्वरीला कळतं आणि ती म्हणते की अच्छा. ईश्वरी म्हणते की हे सगळं ना लावण्याने केलंय मुद्दाम. हे ईश्वरीला समजलेलं असतं पण अर्णव तिच्यावर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो की नाही ठेवतो आता हे एक तर सस्पेन्सच आहे की दोघं मिळून याचा पर्दाफाश करता हाही एक ड्रामा आहे. तर बघूया उद्या काय काय ड्रामा होणार आहेत या मालिकेमध्ये. तर मज्जा येणार आहेत प्रेक्षकांना. आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.